अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आहे गुरुवार, तर सर्व स्वामी भक्तांना शुभ गुरुवार। त्याचबरोबर आज गुरुपुष्यामृत योग सुद्धा आहे। तर ज्यांना काही खरेदी करायची असेल, अर्जंटमध्ये काही खरेदी करायची असेल, म्हणजे पितृपक्ष संपायची वाट बघू शकत नाही तुम्ही, की त्यांनी आजच्या दिवशी खरेदी करू शकता। ज्यांना गुरुपुष्यामृत मुहूर्तावर खरेदी करायची आहे त्यांनी करू नका कृपया। तर आता कारण पितृपक्ष सुरू आहे, त्याच्यामुळे पितृपक्षामध्ये पितरांची सेवा करायची, पितरांसाठीच वेळ द्यायचा आहे, जेणेकरून पितर तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील। कारण आता पितृपक्ष थोड्याच दिवस राहिलेला आहे, त्याच्यानंतर नवरात्रीला सुरुवात होणार आहे। तर माता भगवतीची पण जास्तीत जास्त सेवा करायची। अगोदर पितरांचा आशीर्वाद घ्यायचा, त्याच्यानंतर आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद घ्यायचा, त्याच्यानंतर आपल्या गुरूंचा आशीर्वाद घ्यायचा, म्हणजेच आपले श्री स्वामी समर्थ महाराज। तर आज गुरुवार आहे, त्यांचाच वार आहे। तसं तर सर्व वार सारखेच असतात, पण गुरुवारी एक विशेष सेवा करण्याचा उत्साह येत असतो। गुरुवार म्हटलं की लगेच स्वामींची आठवण आपल्याला येत असते। तर गुरुवारी स्वामींचा एक प्रभावी उपाय, कारण विश्वास जर ठेवला तर कोणताही उपाय आणि कोणतीही सेवा इझिली त्या सेवेचा उपायाचं आपल्याला फळ मिळत असतं। जर विश्वास नसेल तर मग काही करा, तुम्ही किती मोठाले पारायण करा, किती मोठे हवन करा, तुमचा विश्वास जर नसेल तर मग त्याचं सुद्धा काहीच महत्त्व नाही। तर आज गुरुवार आहे आणि छोटासा, अगदी छोटासा उपाय, साधा उपाय आहे, पण तुमच्या जर 100% खात्री तुम्ही त्याच्यावर ठेवली तर नक्कीच ती पूर्ण होतो तो उपाय। तर काय करायचं आहे, आज गुरुवार आहे, तर स्वामींचा कुठे जवळपास केंद्र असेल तर आवर्जून केंद्रात जाऊन दर्शन घ्यायचं। त्याच्यानंतर त्यांना विनंती करायची आणि तुमची कोणतीही इच्छा असो, कठीणातली कठीण इच्छा तुमची पूर्ण होते या उपायानं। तर तिथे स्वामींना आपली इच्छा, म्हणजे आपली जी काही काम आहे ते स्वामींना तिथे पण सांगायचं। आणि घरी आल्यावर काय करायचं आहे, एका हातामध्ये साखर घ्यायची, स्वामींसमोर बसायचं। आता स्वामींची तुम्ही नित्य सेवा करता का? स्वामींची नित्य सेवा केली आणि नंतर इतर सेवा केल्या तरच फळ आपल्याला मिळत असतं। कारण स्वामींची नित्य सेवा म्हणजे आपल्या गुरूंचं नामस्मरण असतं, त्यांचे ध्यान असतं, आणि ती रोज आपण केलंच पाहिजे। कारण गुरूंचं गुरुपद घेतलेलं असतं, त्याच्यामुळे आपल्याला त्यांची सेवा करावीच लागते, तरच ते आपल्याला साथ देत असतात। कोणत्याही संकटामध्ये आपल्यासाठी ते लवकर धावून येत असतात आणि आपल्यावर कोणतेही संकट यायच्या अगोदर आपल्याला त्याच्यापासून ते सावध करत असतात किंवा त्याच्यापासून आपल्याला संरक्षण ते करत असतात। त्याच्यामुळे नित्य सेवा ही खूप जास्त महत्त्वाची आहे। तर काय करायचं आहे, उपायासाठी तुम्हाला हातामध्ये एक साखर घ्यायची आहे, एक म्हणजे हातामध्ये साखर घ्यायची आहे, थोडी चिमूटभर साखर घ्या। घरामध्ये, तुमच्या देवघरामध्ये स्वामींचं वास्तव्य आहेच, तिथे बसायचं आणि तुमची काय जे काम आहे, काय तुमची इच्छा आहे ती व्यक्त करायची। साखर हातात घेऊन ती व्यक्त करायची, स्वामींना सांगायचं की माझं हे काम आहे आणि माझं हे पूर्ण व्हावं, ही माझी खूप जास्त इच्छा आहे आणि म्हणजे अर्जंट आहे आणि मला हे काम माझं झालंच पाहिजे। स्वामींना मनोभावे मनातून अशी प्रार्थना करायची आणि त्यांना सांगायचं की माझं जे काही काम होणार आहे किंवा जे काम आहे ते सर्व तुमच्या इच्छानुसारच होणार आहे। जर तुम्ही काही मागत असाल, आता तुम्हाला जर योग्य नसेल, कारण बऱ्याच वेळेस असं होतं ना की आपण स्वामींना मागतो पण स्वामींना कळतं की हे याच्या योग्य नाहीये, मग स्वामी आपल्याला ते देत नाही, तरी आपण मागत राहतो। तर मग तेव्हा काय होतं की आपण मग काही उपाय सेवा केली आपल्याला ते भेटत नाही, कारण स्वामींची इच्छा नसते तेव्हा। तर असं काही असेल तर स्वामींना फक्त सांगायचं, योग्य असेल तर मला द्या, नसेल योग्य तर मला देऊ नका, मी तुमचा जे काही संकेत आहे तो समजून जाईल। तर असं स्वामींना सांगायचं। त्याच्यानंतर आपली इच्छा तिथे व्यक्त करायची, म्हणजे स्वामींना तुमचं मनातलं जे काही काम आहे, इच्छा आहे ती सांगायची। नंतर ती जी साखर आहे ती कुठेतरी मुंग्यांना वगैरे बाहेर अशी टाकून द्यायची, जिथे मुंग्या वगैरे येतात त्यांना ती टाकून द्यायची। नंतर काहीच तुम्हाला करायची गरज नाही, फक्त तेवढंच करायचं आजच्या दिवशी। आज गुरुवार आहे त्यामुळे आजच्या दिवशी तेवढंच करून बघा, नक्कीच तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते। श्री स्वामी समर्थ।